माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही. मला काही इश्यू नाही, दोन भाऊ एकत्र येणार. पण मी 2014-17 बघितलं आहे. 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलं आहे, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते. राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे. आणि मी अनेकदा बघितलं आहे फोन कॉल. तर मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही. अनेक कौटुंबिक गोष्टी मीडियासमोर बोलल्या जातात. कुठे ना कुठे प्रस्ताव जो असतो, जो लेटर असतो, प्रस्ताव असतो, एकमेकाला भेटणं असतं. कारण एकीकडे वक्तव्य राजसाहेबांनी, मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात. त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर येऊन काही होणार नाही. आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही. ते दोन भाऊ आहेत, ते बोलतील नाही एकत्र. कोणीही घ्यावा, मी नाही घेऊ शकत. आम्ही जे विरोधक आहेत ते असं म्हणतात की दोन्ही ठाकरे जरी एकत्र आले तरी आमच्या किंवा इतर पक्षांवर कोणताही परिणाम होणार नाही, शून्य आहे. कसं पाहतो? नाही, मी जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर वक्तव्य करणार नाही. पण तुमची इच्छा आहे का एकत्र यायला? तुमची काय इच्छा आहे? पत्रकारांची इच्छा नाही सांगू तुमची शकत. इच्छाच नाहीये. पत्रकार कसं काय इच्छा सांगू? माझी राजसाहेबांची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे.